नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. तू हे रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरीला ताप आलेला नसतो, परंतु जेव्हा मात्र त्या थर्मामीटरमध्ये आत्या चेक करते, परंतु त्यात मात्र ताप खूप काही दाखवला जातो. आणि आता आत्तूही तिच्या डोक्याला आणि अंगाला हात लावून पाहते तर अंगाला ताप नसतो. तेव्हा आता आत्या म्हणते की अगं काय, अगं यात तर इतका ताप दाखवतो आणि अंग तर तुझं खूप गार वाटतंय. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अहो आत्तू, आतू आतून मला ताप आलेला आहे. आतून अहो नेहमी मला असाच ताप असतो. आत्या ताप आणि इमोशन्स हे दोनही अंदर से आतमधून. तेव्हा जयवत्याला राग येतो. जयवत्या म्हणते की गप गप, फिल्मी कुठली, इतकं बरं नाही तरी सुद्धा फिल्मीपणा काही तुझा जात नाही. चल बरं आता आपण डॉक्टरांकडे जाऊ. म्हणून आत्या ईश्वरीचा हात धरते आणि डॉक्टरांकडे चल असे म्हणते. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की नाही आत्या, संध्याकाळपर्यंत जर मला बरं नाही वाटलं तर आपण नक्की जाऊयात. तेव्हा जयवत्या म्हणते की नक्की. तेव्हा ईशू म्हणते की हो हो नक्की. आणि जयवत्या म्हणते की चल आता आराम कर. आणि नमूला म्हणते की चल हे घे आणि ईशूची काळजी घे. तर नमू म्हणते की हो हो आत्या. त्यानंतर मात्र आता इकडे आजी तर खूप अशी रागावलेली असते वल्लभरीवर. आणि जो काही हार आता अर्णवने तिला घेऊन दिलेला असतो, म्हणून आता आजीला आणखीन टेन्शन येतं. तेव्हा अर्णव आता आजीच्या रूम मध्ये आलेला असतो. तर आजी म्हणत असते की हे बघ, वल्लभरीला आता कोणतीही जबाबदारी व्यवस्थित पार पाडायची नसते. ती या घरची सून आहे, तर ती कायम डोक्यावर बसतच असते. तिला जबाबदारीचं काही घेणं नसतं. परंतु अर्णव, अरे आता ही जे काही तू केलंस ना, त्यामुळे ती आणखीन काही आता आमच्या डोक्यावरच बसणार. मला एक गोष्ट सांग, दागिन्यांची काही कमी आहे का तिच्याकडे? परंतु केवढा तो अगदी. तेव्हा मात्र आता अर्णव म्हणत असतो की हे बघ आजी, अगं काही जरी असलं ना तरी सुद्धा मी वल्लभरी मामीला रडताना नाही बघू शकत. तेव्हा आजी म्हणते की अरे तू दिवसभरात अर्णव घरी नसतो, ती सर्वांशी कसं वागत असते हे तुला नाही कळत. तेव्हा अर्णव म्हणतो की आजी पण जे काही घडलं ते अगदी माझ्यासमोरच घडलं ना. तेव्हा आता आजी म्हणत असते की अर्णव हे बघ, अरे तू या सगळ्यामध्ये लक्ष घालू नकोस, ती असा तुझ्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेतेस. अर्णव म्हणतो की हो हो घेऊन दे फायदा, मला काही फरक पडत नाही. आणि आजी हे बघ, तू, ताई आणि आपली फॅमिली माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे हे तुला माहिती आहे. आजी मी तुझ्याबद्दल रिस्पेक्ट आहे म्हणून तुझं सर्व काही ऐकून घेतो, परंतु करतो मात्र तेच की जे मन माझं मला सांगतो. ही बाबतीत जो फायनल डिसिजन घ्यायचा असतो तो माझ्या स्वतःच्या मनाने मी घेत असतो. त्या बाबतीत मी कुणाचं काही ऐकून घेत नाही आणि बाकी कुणाचं तर नाहीत नाही. आजीही आता अर्णवला समजावायला जाते, परंतु अर्णव आता इतका भडकलेला असतो, आजीचा कोणताही शब्द तो ऐकून घ्यायला तयार नसतो. आजी हे बघ, बिझनेसमध्ये जेव्हा मला पैसे हवे होते तेव्हा मार्केटमध्ये कोणीही मला पैसे द्यायला तयार नव्हते. तेव्हा मात्र मला पैसे कोणी दिले होते तर मामीने स्वतःचे सर्व काही दागिने विकले होते. सर्व दागिने माझ्या बिझनेससाठी तिने मोडले होते. मग आज जे काही मी आहे ना ते केवळ मामींच्या या उपकारामुळे. तेव्हा आजी म्हणत असते की हे बघ अर्णव, समजून घेण्याचा प्रयत्न कर. तू जे काही आहेस ते स्वतःमुळे, स्वतःच्या कर्तृत्वामुळे, तिच्यामुळे नाही. तेव्हा आता लगेच अर्णव म्हणत असतो की हे बघ आजी, जरी काही कर्तृत्व हुशारीपणा जरी असला तरी मात्र त्याला पैशांची जोड असते आणि ते पैसे मला मामीने त्यावेळेस दिले होते. तुम्ही विसरला असताना, परंतु मी ते नाही विसरू शकत. त्यामुळे मामीवर खर्च करताना मला काहीच वाटत नाही. तर आजी खूप म्हणजे चिडते आणि अर्णवला म्हणते की हे बघ, मला जाऊन दे, तुझ्याशी बोलण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नाही, तू ऐकून घ्यायला तयार सुद्धा नाही. तेव्हा अर्णव सुद्धा इतका भडकलेला असतो, तो आजीला डायरेक्ट म्हणतो तू सुद्धा नको बोलू माझ्याशी, या बाबतीत तर तू काही मला सांगू नको प्लीज. तेव्हा आता अर्णव इतक्या कडक शब्दामध्ये आजीशी बोललेला असतो. हे बघून आजीच्या जीवाला आता अगदी जहरी लागतं. तिला खूप अशी अगदी हृदयापर्यंत ठेच पोहोचते. अर्णव तर रागाने निघून जातो. तर आजी म्हणते की अर्णव अर्णव. तेव्हा आजीला खूप असा मनस्ताप होतो. ती डोक्याला हात लावून घेते, डोळ्यामध्ये पाणी येतं. तर वल्लभरी मामी हे सर्व ऐकते. बघून आणि ऐकून वल्लभरी मामीला खूप असा आनंद होतो. त्यानंतर मात्र इकडे नमू आणि ईशू रूम मध्ये असतात. तर नमू म्हणते की हे बघ, आज मात्र थोडक्यात वाचलो आपण. तर ईशू खुशून म्हणते की वाचलो ना, मग जाऊन दे. आणि मग झालं तर नमू म्हणते की हे बघ अगं, ते सर्व जाऊन दे, मला एक गोष्ट सांग, तू त्या राकेशजींना भेटली ना, तर काय झालं? तर ईशू म्हणते की हो हो भेटले. तेव्हा नमू विचारते की अगं मग तू त्यांना भेटली तर ते काय म्हणाले? तर ईशू म्हणते की हो हो सगळं काही सांगते. तेव्हा मात्र आता लगेच ईशू आपल्या बॅग
बँकमधील जे काही राकेशने तिला नोकरी दिलेली असते आणि त्याचं जे काही अपॉइंटमेंट लेटर आहे तर ते लगेच इशू बॅगमधून काढते आणि अगदी खुश होत ती नमूला दाखवते। तेव्हा नमूला तर खूप आनंद होतो, परंतु इशूला आता जे काही लॉकेट तिचं अर्णवकडे असतं आणि त्या बदल्यात तिला त्याचे ते पैसे द्यायचे असतात, म्हणून आता इशू खूप खुश होते आणि ते सर्व क्षण आता तिच्या डोळ्यासमोर येतात। आणि जोपर्यंत आता इशू त्याचे पैसे परत देत नाही तोपर्यंत तो लॉकेट द्यायला तयार नसतो, हे सर्व काही इशूला आठवतं। तेव्हा आता इशूने सुद्धा त्याला चॅलेंज केलेलं असतं की देईलच मी तुमचे पैसे, हम इंदौर से है, उधार देते भी नहीं और लेते भी नहीं। म्हणून आता ते पैसे देण्याचे ठरवते। नमूला म्हणते की ताई हे बघ, आता तो भडकू भांडे फोड चोर आहे ना, असे मी 50,000 रुपये फेकून मारते आणि तो तर कायम लक्षातच ठेवेल की आपल्याला भेटली होती एक इंदोरी मुलगी आणि ताई मला आज सकाळी पडलेलं स्वप्न खरं होणार आहे। म्हणून इशू आनंदाने उड्या मारायला सुरुवात करते, म्हणून देवाला हात जोडते की मला नोकरी मिळाली, नोकरी मिळाली। त्यावर आता नमू म्हणते अगं इशू तुला नोकरी तर मिळाली, पण आत्याचं काय, अगं तिला तू कशी पटवणार आहे नोकरीसाठी। तेव्हा मात्र आता इशू ही डोक्याला हात लावते की 12 की ढेर, आता आत्याला कसं तयार करायचं। म्हणून दोघींसमोर आता एक मोठा प्रश्न उभा राहतो। नमू म्हणते की हो ना, तेच ना, आत्याला पटवणं इतकं काही सोपं नाही, ती तिला नाही नोकरी करून देईन। त्यावर आता इशू म्हणते की नाही ताई, काही झालं तरी नोकरी तर करायची, परंतु त्यासाठी मात्र काहीतरी आपल्याला केलं पाहिजे। तर नमू म्हणते की अगं इशू, अजून नोकरी सुरू सुद्धा केली नाही पण इतकी परेशानी आपल्याला होते, तू बरी आहेस ना। तर इशू म्हणते की ताई हे बघ, अगं तू उगाच कशाला टेन्शन घेतेस ग, अगं थोडा विचार कर आणि हे बघ आजच विचार करून बघ ना, आजच मी राकेशना भेटले आणि आत्याला कळलं सुद्धा नाही की मी राकेशला भेटायला गेले होते। तेव्हा नमू म्हणत असते की हे बघ अगं इशू, तिला कळलं नाही कारण मी बड्या मुश्किलीने तिला अडवलं, नाहीतर ती येतच होती आणि सर्व काही व्यवस्थित मी मॅनेज केलं। तर इशू म्हणते की अगं नमू ताई, तू केलंस ना व्यवस्थित मॅनेज, आणि हे बघ ना ग ताई, आपल्याला गणू बाप्पाची केवढी मोठी साथ आहे, हे कसं कळत नाही ग तुला। तेव्हा आता नमू म्हणते की हे बघ इशू, तर इशू म्हणते की हे बघ ताई, ही नोकरी जे काही करते ना ती फक्त मी त्या भांड्याचे पैसे देण्यासाठी नाही करत। तर नमू विचारते की मग काय, तर ईश्वरी सांगायला सुरुवात करते की ताई, आपली आत्या मुंबईत आतापर्यंत एकटीच राहत होती, साड्यांचा बिझनेस करून बिचारी ती एकटी स्वतःच भागवायची, परंतु आपण दोघी सुद्धा इकडे आल्यापासून आपल्या दोघींचा सुद्धा खर्च बिचाऱ्या त्या एकट्या आत्तेवर पडला, अगं तिची परेशानी सुद्धा वाढली, म्हणून मी जर नोकरी केली तर तिला थोडासा हातभार तर लागेल ना। तेव्हा आता नमूला सुद्धा इशू जे काही सांगते ते पटते आणि ती इशूला म्हणते की हो ना, तू जे काही बोलते ते अगदी बरोबर बोलते, अगं पण तरी सुद्धा आत्याचं काय, आपण तिला ह्या नोकरीसाठी कसं तयार करणार आहोत, आपल्याला परवानगी देईल की नाही। तेव्हा आता इशू विचार करते आणि इशूच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो, कारण आत्याला कसं मनवायचं हे तिला चांगलं माहिती असतं, म्हणून आत्याच्या आवडतं जे काही पदार्थ आहे तो ती बनवणार असते आणि आत्याला अगदी एकदम खुश करणार असते। त्यानंतर मात्र आता इकडे आजी अर्णव रागावल्यामुळे खूप काही अशी नाराज असते, ती जेवायला सुद्धा तयार नसते। तर अंजली तिच्यासाठी जेवण घेऊन येते आणि जे काही जेवणाचं ताट आहे तर ती घेते आणि आजीच्या रूममध्ये येते। तेव्हा अंजली आजीला म्हणते की आजी जेवण करून घे, तर आजी रागाने म्हणते की नकोय मला। तेव्हा अंजू म्हणते की अगं आजी, जेवणानंतर तुला गोळ्या घ्यायच्या आहे, त्यासाठी तरी थोडंसं खाऊन घे। आजी मात्र आता नकोय असं बोलून ऐकायला तयार नसते। तेव्हा आता आजी पुन्हा रागवते की मी तुला सांगितलं की मला भूक नाही म्हणून, ते ताट तू घेऊन जा बरं। त्यावर आता अंजली समजावते की अगं आजी, तू चिंटूचा राग जेवणावर का काढतेस ग। तेव्हा मात्र आजी आता रागाने म्हणते की मग तू त्याला जाऊन सांग की लोकांचे नको तितके लाड करणं बंद कर म्हणावं, आणि तेवढ्यात मात्र अर्णव हा दारात येतो। आजी म्हणत असते की उपकाराच्या ओझ्याखाली त्याला दबून राहण्याची काय गरज आहे, त्याने जे काही मिळालं ते स्वतःच्या हिमतीवर मिळवलं आणि हे पग कुणाकडून घेतलेल्या विकत ह्या पैशातून कर्तृत्व विकत नाही घेता येत, ते स्वतःकडे असावं लागतं। ते जेवण मला नकोय, तू घेऊन जा। तेव्हा अर्णव आता हे सर्व ऐकतो। तेव्हा मात्र अर्णव आत येतो आणि अंजलीला म्हणतो की ताई डॉक्टर येतात। तेव्हा आता अंजली म्हणते की डॉक्टर कशासाठी येतात। तेव्हा अर्णव सांगतो की आजी जेवण करत नाही म्हणजे तिला आता गोळ्या नाही देता येणार, आणि जर गोळ्या घेतल्या नाही तर तिला ऍडमिट करावं लागेल। मग मी डॉक्टरांना फोन करून सांगितलं की तिला आता ऍडमिट करून सलाईन लावण्यासाठी। तेव्हा आता आजी रागाने म्हणते की मी सलाईन घेणार किंवा नाही घेणार हा ठरवणारा हा कोण आहे। तेव्हा आता अर्णव अंजलीला म्हणतो की हे बघ ताई, आजी तर विसरली असेल, मग तू तिला आठवण करून दे, मी तिचा नातू आहे, तिच्या लाडक्या मुलीचा मुलगा। अंजलीला मात्र आता हसायला येत असतं। अर्णव पुढे म्हणतो
म्हणतो की नातू म्हणून तिची काळजी घेणं हा माझा हक्क आहे। तेव्हा आजी सुद्धा काही कमी नसते, आजी अगदी हट्टाला पेटलेली असते। मी जेवायचं की नाही हे ठरवण्याचा हक्क सुद्धा हा माझा हक्क आहे असं ठणकावून ती अर्णवला सांगते। तेव्हा अर्णव म्हणतो की ओके ताई, मी डॉक्टरांना सांगतो हे सगळं। तेव्हा आता आजी अंजलीला म्हणते की तू त्याला सांग की डॉक्टरांना सांगायची काही गरज नाही म्हणून, ते ताट तू तेथे ठेवून दे, मी जेवण करून घेईल। तेव्हा अंजलीला अगदी आनंद होतो, ती खुशून अर्णवकडे बघून हसते, तर अर्णव सुद्धा अंजलीकडे बघून हसतो। तेव्हा अर्णव अंजलीच्या हातातील ताट घेतो आणि आपल्या हाताने तो आजीच्या तेथे खाली गुडघे टेकून बसतो आणि आपल्या हाताने तो आजीला घास भरवायला जातो, परंतु आजी मात्र आपलं तोंड असं मुरडते, खायला तयार नसते, कारण ती आता अर्णववर नाराज असते आणि तोऱ्यात म्हणते की हातपाय माझे धड आहेत, मी माझ्या हाताने खाऊ शकते। तरी सुद्धा अर्णव ऐकायला तयार नसतो, काही न बोलता तो आजीच्या तोंडासमोर तो चमचा नेतो। अंजलीला मात्र खूप असं हसायला येत असतं। शेवटी आता अर्णववर असलेल्या प्रेमापुढे आता आजी हारते आणि आता मायेने ती लगेच आपलं तोंड पुढे करते आणि अर्णवच्या हाताने ती आता तो प्रेमाचा घास खाते। अंजली हसत असते, तर आजी आता अंजलीकडे बघून म्हणते की हे बघ, याचं हे दरवेळेच आहे, जिद्दीपणा करून तो आपल्याकडून हवं ते करून घेतो। सगळ्यांना माझा राग दिसतो, परंतु हा अर्णव कसा वागतो ते नाही दिसत, कुणालाच दिसत नाही। आणि अर्णव हे बघ, तुला मी शेवटचं सांगते बर का, यापुढे मात्र मी तुझं नाही ऐकणार। अर्णव काही न बोलता फक्त हसत असतो आणि आजीला प्रेमाने तो अगदी घास भरवत असतो। अंजलीला हे सर्व बघून खरंच खूप असा आनंद वाटत असतो, ती गालातल्या गालात हसत असते। आजी मात्र आता अर्णवला म्हणत असते की हे बघ, तुझं आता मात्र हे वाढत चाललेलं आहे, मी तुला सांगून ठेवते, पुढच्या वेळेस अजिबात मी माघार घेणार नाही, हे तुला आता सांगून ठेवते, कळलं ना तुला। तेव्हा अर्णव काही एक न बोलता फक्त घास भरवत असतो। तेव्हा अर्णव काही न बोलता आजीचं ऐकून घेत असतो, तर आजी म्हणते की काय रे, किती त्रास देणार आहे अजून मला, त्याच्या डोक्यात मारत म्हणते की असं वागायचं तरी कशाला सांग बरं। तेव्हा आजीचं आता अंजलीकडे लक्ष जात, अंजली हसत असते, तर आजी तिला रागाने विचारते की काय ग, तू का हसतेस, इथे काही विनोद चालला आहे का, तर अंजली नाही असं खुणावते। तेव्हा आजी परत अर्णवला अगदी शांत होऊन म्हणत असते की हे बघ, कळलं ना तुला, पुढच्या वेळेस मी नाही ऐकणार बरं का तुझं। अर्णव फक्त मान डोलावतो, तर आजी म्हणते की हो म्हण। तेव्हा अर्णव हो म्हणतो। तेव्हा आता आजी, अर्णव आणि अंजली खुश होतात। त्यानंतर मात्र आता इकडे आत्याला कसं मनवायचं यासाठी यांचा नमो आणि इशूचा जबरदस्त प्लॅन तयार होतो आणि त्या प्लॅननुसार मात्र आता जे काही जेवण आत्याला वाढवलेलं असतं, कारण आता त्या जेवणामध्ये त्यांनी कमी असं आत्याला वाढलेलं असतं, तर आत्याला तर इतकी भूक लागलेली असते आणि आता ताटामध्ये ती अर्धी पोळी आणि ती वाटी छोटीशी भाजीची ते बघून आत्या रागवते। आत्या म्हणते की काय एवढंसं जेवण तुम्ही मला वाढलं, यावर माझी भूक भागणार आहे का। तेव्हा मात्र आता इशू म्हणते की आत्या काय करणार, महंगाई और मजबुरी आत्या, आज तर मला असं वाटलं होतं की इंदोर के दाल पकवाने बनवावेत, अगदी मस्त मस्त, परंतु करणार काय। तेव्हा आत्या म्हणते की मग का केलं नाही। इशू म्हणते की आत्या अगं घरात सामान भरल्याशिवाय काही नाही करता येणार। तेव्हा आता जयवात्या म्हणते की म्हणजे काय, तर नमू म्हणते की म्हणजे घरातील सगळे डबे रिकामे झाले। आत्या म्हणते की रिकामे झाले, तर इशू म्हणते की हो आत्या, आणि हे जर असं सुरू राहिलं आपल्याला दर के ठोकरे खावे लागतील। तेव्हा आत्या म्हणते की नाही नाही, अशी वेळ तर दुश्मनावर सुद्धा यायला नको, आपण एवढे गरीब आहोत का, तर इशू म्हणते की लवकरच होऊ। तेव्हा जयवात्या तर खूप अशी घाबरते, तिला टेन्शन येतं आणि ती म्हणते की कसं। तेव्हा आता इशू म्हणते की जर तू एकटी कमवत राहिली तर त्यामुळे, तू एकटी कमवायचं आणि खाणारी मात्र ही 3 तोंड असतील। आणि आत्या तूच म्हणत असते की इशू अगं तू किती खाते। आत्या म्हणते की हो ना बरोबरच आहे। आणि आता हे सर्व ऐकून मला तर भीतीच वाटायला लागली आणि लगेच जयवात्या देवाला हात जोडते की देवा, अरे आमच्यावर अशी वेळ यायला नको रे बाबा। तेव्हा आता इशू म्हणते की आत्या जर आपल्यावर अशी वेळ यायला नको असेल तर आपल्याला काहीतरी करावे लागेल आत्या, काहीतरी करावे लागेल। आणि आत्या माझ्याकडे जर नोकरी असती तर हे असं काही झालंच नसतं। म्हणून नमू आणि इशू एकमेकींना खुणावतात सुद्धा आणि आत्याला जे काही अगदी पटवण्यासाठी काय बोलायचं आणि कशी तयारी करायची हे सर्व काही त्यांनी आता ठरवलेलं असतं। तेव्हा आत्या म्हणते की नोकरी, आणि कसली नोकरी आणि कोणाची नोकरी, तर इशू म्हणते की माझी नोकरी। तेव्हा जयवात्या रागवते, जयवात्या म्हणते की गप्प बस। तर इशू आता आत्याला मनवण्यासाठी खूप विनवण्या करायला सुरुवात करते की आत्या, तर जयवात्या म्हणते की नाही, कमवण्याची थोडीशी अक्कल आणि हिला काय नोकरी करणार आहे माहिती नाही। आणि तेवढ्यात आता जात असताना आत्याच्या पायात जोरात अशी लचक भरते। इशू आणि नमू धावतच आत्या करत आत्या जवळ येतात, तर आता आत्या म्हणते
म्हणते की अगं लचक भरली माझ्या पायामध्ये, म्हणून आत्या आता अगदी खाली वाकून चालायला सुरुवात करते। तेव्हा इशू आणि नमो धावतच येतात, तर आत्या म्हणते की नमो जरा पाय दाबून दे बरं। तेव्हा इशू म्हणते की आत्या मी दाबते। तर इशू पाय दाबायला घेते आणि अगदी गोड बोलून आत्याला म्हणत असते की आत्या अगं करून दे ना मला नोकरी, तुलाच त्याची मदत होईल। आणि हे बघ तुला सांगते की मला मदत सुद्धा तुला करता येईल आणि नोकरी सुद्धा मला मिळाली। ते ऐकून आत्या म्हणते की काय? इशू असं म्हटल्यानंतर नोकरी मिळाली हे ऐकून आत्या म्हणते की काय ग, तुला नोकरी मिळाली? कुणाला उल्लू बनवतेस ग तू मला? या मुंबईत तर तुझी साधी कुणाची ओळख सुद्धा नाही आणि तू तर म्हणते की काय नोकरी मिळाली? इशू म्हणते की अगं आत्या, अगं आहे ना माझी ओळख। तर आता आत्या विचारते की कोण ओळखतं का तुला मुंबईमध्ये? तेव्हा आता इशू म्हणून जाते राकेशजी। ते विचारते की कोण राकेशजी? तेव्हा आता इशू म्हणते की अगं ते नाही का मुंबईमध्ये असताना मला आणि आईला जेव्हा गुंडापासून वाचवलं होतं ते राकेशजी, आणि त्यांनीच मला ही नोकरी दिली। तर आत्या लगेच चिडते। तर नमू म्हणते की हो ना आत्या। तर आत्या म्हणते की काय ग 2च दिवसात तुमच्या ओळखी सुद्धा झाल्यात का? आणि हे बघ मी तुला एकदाच सांगते, हे नोकरी विक्री काही आहे ना ते डोक्यातून काढून टाक। हा इशू नाराज होते। त्यानंतर मात्र आता इकडे वल्लभरी आरशासमोर बसून तयार होत असते आणि तिला आता जे काही अर्णव हा आजीला बोललेलं असतो ते सर्व काही आता आठवत असते। मामीने स्वतःचे सर्व दागिने मोडले होते, एबरी सुद्धा माझ्यासाठी मोडली होती। तो हार अगदी मस्त गळ्यामध्ये घातलेला असतो आणि आरशासमोर बसून ते सर्व काही आपल्या त्या गळ्याकडे पाहत असते आणि आजीला किती अपमान अर्णवने केला, आजीला वाटेल तसा बोलला आणि शेवटी अर्णवने मला हार घेऊन दिला, म्हणून आता वल्लभरीला खूप असा आनंद होत असतो। तेव्हा आता ती लगेच मनात म्हणत असते की आपल्या मामीच्या उपकाराच्या ओझ्याखाली अर्णव तू तर असाच दबून राहा, खरं काय आहे हे तुला कुठे माहिती आहे आणि ते तर मी तुला कळून सुद्धा नाही देणार। म्हणून आता वल्लभरी खूप अशी खुश होत असते। त्यानंतर आता इकडे ईश्वरी आत्याच्या हाताला धरते आणि आत्याला खूप काही समजावते की आत्या प्लीज, अगं प्लीज मला ही नोकरी करून दे। अगं आत्या तुला सुद्धा मदतच होईल, तू कितीही दाखवत नसली तरी सुद्धा मला माहिती आहे आत्या तुझ्याकडे खूप कमी पैसे उरलेत ते, आणि तू बाबांकडून सुद्धा मागणार नाही हे सुद्धा मला माहिती आहे। तेव्हा आता आत्याचे डोळे सुद्धा भरून येत असतात। तर इशू म्हणते की आत्या मी तुला प्रॉमिस करते की तुला तकलीफ होईल असं मी काही नाही करणार, पण प्लीज आत्या तुला मदत करण्याचा एकतरी चान्स तू मला दे। तेव्हा मात्र आता आत्या विचारात पडते। तर इशू म्हणत असते की प्लीज आत्या मला ही नोकरी करून दे, प्लीज आत्या हो म्हण, मी तुला रिक्वेस्ट करते प्लीज तू हो म्हण। तेव्हा नमू सुद्धा आत्याला समजावते की आत्या हो म्हण। तेव्हा आत्या म्हणते की ठीक आहे, आणि असं म्हटल्यानंतर आता इशू आणि नमूला खूप असा आनंद होतो। परंतु आत्या म्हणते की अगोदर तुम्ही दादांशी बोला, इतक्या मोठ्या शहरात तुम्ही नोकरी करणार म्हणजे माझ्या डोक्याला टेन्शन होईल। तेव्हा इशू आता नमूला म्हणते की ताई, तर आता नमू म्हणते की इशू। तेव्हा इशू आपला मोबाईल घेते आणि मनात म्हणते की मला नोकरीची गरज आहे, त्यासाठी आता नोकरी करण्यासाठी बाबांशी तर बोलायला हवंच, काही करून त्यांना मनवायला शेवटी हवं। त्यानंतर आता इकडे अंजली आणि अर्णव आजीला जीव घालतात आणि त्यानंतर आजीला गोळ्या सुद्धा आपल्या हाताने देते। तेव्हा अर्णव आता आजीला म्हणतो की हे बघ जेवणानंतर घ्यायची ही गोळी। तेव्हा आजी तर खुश असते। आजी म्हणते की अर्णव अरे तू मी काही गोळी घेतल्याशिवाय नाही जाणार। तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की लोक म्हणतात की ही हायपर टेन्शनची गोळी आहे, ती गोळी मिस करून नाही चाल, आणि तुला का देतात, तुला तर अजिबात राग येत नाही। आजी म्हणते की दे इकडे मोठा शहाणा, सगळं काही यालाच कळतं। तेव्हा आता आजी गोळी घेते, पाणी पिते आणि अर्णवला म्हणते की खुश ना आता? तर अर्णव म्हणतो की हो, आणि झोप आता असे म्हणतो। तर आजी म्हणते की हो गुड नाईट। तेव्हा अर्णव सुद्धा तिला गुड नाईट करतो। तर आजीच्या चेहऱ्यावर एक मस्त अशी स्माइल येते आणि आता हे सर्व बघून अंजली सुद्धा खूप खुश होते। तेव्हा मात्र आता लगेच अर्णव बाहेर जातो। तर अंजली आजीला म्हणते की मस्त होता आजी आणि नाताचा हा शो। तेव्हा आजी अंजलीला म्हणते की तू कोणीच नाही का माझी? तर अंजली म्हणते की छे। तेव्हा आता आजी अंजलीला सुद्धा अगदी प्रेमाने जवळ घेते आणि दोघे आता एकमेकींच्या भेटीत खूप खुश असतात। त्यानंतर आता इकडे इशू ही बाबांची परवानगी घेण्यासाठी बाबांना कॉल करते, म्हणजे संजयला। तर आता इशू म्हणत असते की बाबा खरंच जरूरत आहे नोकरीची। तेव्हा आता बाबा म्हणतात इशू आता ही नवीन काय खूळ मध्ये। तेव्हा इशू आता संजयला सुद्धा समजावते की बाबा हो तुम्हीच म्हणत असतात की वाईट वेळ कधीही येऊ शकते आणि त्यासाठी नेहमी आपण तयार राहायला हवं, आणि जर मी नोकरी केली, थोडे पैसे जमवलेत, आत्याला मदत केली तर काय प्रॉब्लेम होईल। तेव्हा मात्र आता संजय म्हणतो की अगं इशू बेटा तू नोकरी करण्या म्हणजे असं करणार आहेस म्हणते, मग असे किती दिवस तू मुंबईला राहणार आहेस? तेव्हा इशू म्हणते की हो ना बाबा, म्हणूनच म्हणते की मी थोडेच दिवस राहणार आहे,
आणि त्याच वेळेस मात्र आता इशूची किंवा ती नमूची आई तेथे येते आणि ती आता फोन स्पीकरवर असल्यामुळे सर्व काही ऐकत असते। तर इशू म्हणत असते की बाबा थोडेसे पैसे जमा करायचे, त्यासाठी ही नोकरी मला थोडे दिवस करायची आणि त्यासाठी आत्याला जर थोडीशी मदत झाली तर नंतर मी सोडून देईल ही नोकरी करण्याची। तेव्हा आता लगेच संजय म्हणत असतो की अगं ह्या मुंबई सारख्या इतक्या मोठ्या शहरात नोकरी करण्याचं काय हे खूळ तुझ्या डोक्यामध्ये शिरलं आता। तेव्हा आता असं म्हटल्यानंतर इशूला मात्र जी काही तिच्या कडून अर्णवच्या गाडीची काच फुटलेली असते आणि तेव्हा मात्र अर्णवने तिला ते पैसे मागितलेले असतात आणि त्यासाठी तिला आता लॉकेट तिचं ठेवलेलं असतं की जोपर्यंत हे पैसे तुम्हाला देत नाही तोपर्यंत तुझं लॉकेट काही मिळत नाही। सर्व काही आता इशूच्या डोळ्यासमोर येतं आणि आता इशूने सुद्धा काही आपल्या गजराना गजर म्हणजे गणपतीची कसम घेतलेली असते, तुमचे हे पैसे परत दिल्याशिवाय मी मुंबई नाही सोडून जाणार। हे सर्व काही तिला आठवतं। तेव्हा मात्र आता लगेच इशू म्हणते की बाबा आत्याला थोडीशी मदत झाली तर मात्र काय फरक पडतो। तर लगेच सुप्रिया म्हणत असते की तुम्ही तिला सांगा की तिला काही पैशांची गरज असेल तर आपण इकडून ट्रान्सफर करूया। तेव्हा आता संजय विचारतो की इशू अगं काही पैसे तुम्हाला हवे आहेत का, किती पैसे तुम्हाला हवे आहेत सांग बरं, मी तुम्हाला पैसे ट्रान्सफर करतो। तेव्हा आता इशू सांगायला सुरुवात करते परंतु नमू तिचा हात धरते आणि नाही असं खुणावते। इशू म्हणते की बाबा लगेच पैसे हवे आहेत असं काही नाही, आत्यावर आमचा भार पडू नये म्हणून हा जॉब मला करायचा आहे, त्यामुळे बाबा प्लीज त्यासाठी प्लीज मला ही नोकरी करून द्या प्लीज बाबा, हो म्हणा प्लीज बाबा, तुमचा माझ्यावर पूर्ण विश्वास तर आहे ना बाबा, मी काही चुकीचं नाही करणार याची खात्री तर तुम्हाला आहे ना। तेव्हा आता संजय म्हणतो की हो बेटा काही सवालच नाही। तर इशू म्हणते की बाबा करू ना मग मी आता ही नोकरी। तेव्हा आता संजय विचार करतो, सुप्रियाकडे पाहतो आणि आता तो ईश्वरीला म्हणजे होकार देतो की कर बरं ठीक आहे, तू ही नोकरी करू शकते, तुझ्या मनात तर आहे ना मग कर तू ती नोकरी। तेव्हा आता इशू आणि नमू या दोघींना खूप आनंद होतो, आनंदाने उड्या मारायला त्या सुरुवात करतात। आता बाबा सुद्धा खुशून म्हणतात की शेवटी तुमच्या खुशीत आमची खुशी आहे, जे काही करायचं ते अगदी सांभाळून सगळं काही अगदी नीट सांभाळून कर। तेव्हा आता इशू खुश होते, थँक्यू सो बाबा, एकदम असं बढिया काम तुम्ही करून टाकलं आणि हे बघ कधीही बाबांशी बोलूशी वाटलं काही गरज लागली तर लगेच फोन करायचा, आम्हाला सगळं काही कळलं पाहिजे। तर इशू म्हणते की हो बाबा तुमची मान खाली जाईल असं काही मी करणार नाही। त्यावर आता इशू परत शांतपणे विचारते की बाबा पण आई। तेव्हा आता सुप्रिया तेथेच असते। तर आता संजय सुप्रियाकडे पाहत म्हणतो की मी आईला समजावे, बोलतो तिच्याशी डोंट वरी। तेव्हा इशू म्हणते की हो बाबा थँक्यू चालेल। तर आता संजय म्हणतो की ठेवू का आता फोन। तेव्हा इशू खुशून हो म्हणते। तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर इशू आणि नमू तर आनंदाने उड्या मारायला सुरुवात करतात। तेव्हा आता सुप्रिया विचारते की तुम्ही हे काय करून बसलात, इशू किती धांदरट आहे आणि मुंबई सारख्या शहरात ती नोकरी का तिला करायची आहे। तेव्हा मात्र आता संजय म्हणतो की सुप्रिया हे बघ आपण सांगितल्याप्रमाणे एकही प्रश्न सवाल न विचारता त्या शेवटी मुंबईला गेल्यास न निघो। तेव्हा सुप्रिया म्हणते की हो। तर संजय म्हणतो की हे बघ जगामध्ये कसं राहायचं असतं, कधी कसं वागायचं असतं हे कधीतरी स्वतःलाच त्यांना शिकून घ्यावं लागेल आणि आता जयूला मदत होईल म्हणून त्या काहीतरी चांगलं करायचं म्हणतात, मग करून दे त्यांना नोकरी आणि हे बघ ही नोकरी केल्याने त्यांचा आत्मविश्वास सुद्धा वाढेल, आपण आहोतच, आपण त्यांच्यावर लक्ष ठेवूया आणि जयू तर आहेच त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तेथे त्यांच्या जवळ। त्यानंतर मात्र आता इशू तर आनंदाने नाचायलाच लागते, आत्याला म्हणते की आत्या बघ एका मिनिटात मी बाबांकडून परमिशन मिळवून टाकली। तेव्हा आता नमू म्हणते की इशू अगं कसली ग्रेट आहेस का तू। तेव्हा मात्र आता इशूची काही ती शेंगदाण्याची वडी आणलेली असते तर ती लगेच आत्याला भरवत म्हणते की आत्या अगं हे तोंड गोड कर, मी मगाशी तुझ्यासाठी ही आणली होती। तेव्हा मात्र आता जयू आत्या पकडते, जयू आत्या म्हणते की काय मगाशी आणि तू बाहेर केव्हा गेली होती। तेव्हा मात्र आता इशू आणि नमू एकमेकींकडे पाहायला सुरुवात करते। तेव्हा आता इशू काही कमी नसते, इशू म्हणते आत्तू काय मी मगाशी म्हणालेस। तर जयू आत्या म्हणते की हो। इशू म्हणते की नाही आत्या अगं मी मागे असं म्हणाले आणि ते जाऊन दे, अगोदर तोंड तर गोड कर। जयू आत्या रागाने म्हणते की हो तोंड तर गोड करणारच आहे, पण तुला एक बजावून ठेव, काही वाटेल ते करा परंतु माझ्या डोक्याला मात्र ताप देऊ नका, तुमच्या दोघींची जबाबदारी माझ्यावर आहे, समजलंच ना तुम्हाला। तेव्हा नमू आणि इशू हो म्हणत असतात। जयू आत्या म्हणते की तुमच्यामुळे माझा बीपी वाढेल, असं काही करू नका, की जयू बोलली नाही म्हणून। तेव्हा जयू आत्या उठते आणि आत जाते तर इशू ही आता नमूला अगदी तोंड गोड कर म्हणून ती वडी भरवते। तेव्हा आता नमू सुद्धा इशूला भरवते आणि अगदी खुश होत दोघी एकमेकींना प्रेमाने मिठी मारते। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता गुरुजी घरी येतात, अर्णव राज शिर्केच्या घरी आलेले असतात, अंजली आणि आजी तेथे असतात। तर अंजली ही आता अर्णवची पत्रिका दाखवते आणि विचारते की लग्नाचा योग तर आहे ना अर्णवच्या या पत्रिकेत। तेव्हा आता गुरुजी सांगतात की लग्नाचा
अर्णवचा योग हा विचित्र आणि खडतर आहे। आणि तेव्हा मात्र आता आजी आणि अंजली या दोघींना आता धक्का तर बसतो, परंतु आता मात्र अर्णव सोबत त्याची जी काही मैत्रीण असते ती घरी येते आणि घरी आल्यानंतर सँडल मधून तिचा पाय घसरतो। तेव्हा अर्णव तिला सावरतो आणि मिठीत घेतो। दोघेही एकमेकांकडे पाहत असतात। तेव्हा आता मामी तेथेच असते। मामी तर अगदी घोषून पाहतच असते। अंजली आणि आजी या दोघींना मात्र ही मैत्रीण काही त्याची आवडत नसते। तर आता अर्णव तिच्याकडे पाहत असतो। तेव्हा आता इकडे ईशू ही गणपती बाप्पांना म्हणजे हात जोडून नमस्कार करायला येते आणि गणपती बाप्पांना हात जोडून म्हणते की गणपती बाप्पा हे माझं अपॉइंटमेंट लेटर। तेव्हा आता राकेश सुद्धा तेथे आलेला असतो आणि तो सुद्धा तिच्या सोबत अगदी जोडी असल्यासारखा उभा राहतो आणि ईशूकडे हात जोडून तो पाहत असतो। तेव्हा मात्र आता ईशू गणपती बाप्पांना डोळे झाकून म्हणत असते की ह्या वेळेस मात्र तू माझ्याकडून काही अशी गडबड होऊन देऊ नकोस। तर राकेश म्हणतो की नाही होणार। तेव्हा मात्र आता ईशू ही अगदी राकेशकडे पाहत असते आणि राकेश तर अगदी त्याच्या नजरेने तिच्याकडे पाहत असतो। त्यानंतर मात्र आता ईशू जेथे तिला ती जॉब राकेशने दिलेला असतो तर तेथे येते आणि आपल्या पर्समध्ये ती काहीतरी शोधत असते, परंतु तीच कंपनी आता या अर्णव राजशिर्केची असते आणि तो तेथून गाडीतून येतो, खाली उतरतो तर समोर पाहतो तर काही ईश्वरी असते। तेव्हा त्याचं लक्ष आता ईश्वरीकडे जातं आणि आता तो ईश्वरीकडे रागाने पाहत असतो। तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।